त्यांचं मी अभिनंदन करेन. त्यामध्ये शाश्वत विकास, शेतकऱ्यांच्या पासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांचा विचार करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे, ते सर्वात स्वागतार्ह गोष्ट आहे. जे लोक रेग्युलर कर्जाचा परतावा करतात त्यांच्यासाठी सुद्धा प्रोत्साहनपर योजना त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. आमच्या पशुसंवर्धन खात्यासाठी त्यांनी आमची ग्रामीण उद्योजक योजना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पण त्यांनी आज जाहीर केलेली आहे. तसेच लखपती दीदी आणि ग्रामीण सडक योजना मला सगळ्यात सुंदर योजना वाटली की 1000 लोकसंख्येच्या गावांना सिमेंट रस्त्याने जोडण्याची योजना जाहीर केलेली आहे. पांढरण रस्त्यांना यंत्रसामुग्री वापरून पांढरण रस्ते करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवण्यासंदर्भामध्ये त्यांनी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळावा ह्याच्या संदर्भामधल्या एक चेन उपलब्ध करून देण्याची त्यांनी आज जाहीर केलेलं आहे. सर्व अत्यंत सर्वांकष असा बजेट मांडलेला आहे. त्या बजेटचं मी मनापासून स्वागत करते आणि हे बजेट महाराष्ट्राला 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याकडे फार मोठं योगदान देणार आहे. लाडकी बहीण कायम ठेवलेली आहे. 2100 रुपये कधी करणार या अर्थसंकल्पात तरतूद होईल असे अशा प्रकारचं मला नाही कुठे त्यांनी बोलल्याचं ऐकवत आहे. पण लाडकी बहीण योजना बंद करणार अशा प्रकारचा भ्रम जो विरोधक पसरवत होते त्यांच्या आज पाणी पडलंय त्यांच्या प्रयत्नावर आणि ही लाडकी बहीण योजनेवर आमची लाडकी बहीण खूप खुश आहे. ही लाडकी बहीण लखपती होण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि ही लाडकी बहीण एक उद्योजक व्हावी ग्रामीण भागातली याच्यासाठी काम करणार आहोत. तर मला वाटतं खूप सगळं स्वागत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.